तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण कर्णपिशाचनी साधनेचा अनुभव पाहणार आहात। कर्णपिशाचनी साधना हा एक प्राचीन भारतीय तंत्रमार्गातील विधी आहे, ज्याद्वारे साधकाला अदृश्य आत्म्याच्या मदतीने रहस्यमय ज्ञान व शक्ती प्राप्त करता येतात। हा विधी अत्यंत गुंतागुंतीचा व जोखमीचा मानला जातो। यासाठी साधकाला प्रचंड धैर्य, आत्मविश्वास व तांत्रिक ज्ञानाची आवश्यकता असते। मी हा विधी कसा केला आणि त्याचा काय परिणाम झाला ते मी इथे तुम्हाला सांगेन। साधनेची तयारी। साधना सुरू करण्यापूर्वी मी सर्व आवश्यक वस्तू गोळा केल्या। काळे धूप, तांबड्या रंगाची वस्त्रे, तांत्रिक यंत्रे आणि कर्णपिशाचनीचे मनतंत्र। गुरुजींनी मला या साधनेच्या जोखमीची पूर्ण कल्पना दिली होती, ज्यामुळे मी मनाने तयार होऊन एका निर्जन जागी साधनेला प्रारंभ केला। प्रारंभिक अनुभव। साधना सुरू केल्यावर पहिल्या काही दिवसात काही विशेष अनुभव आले नाहीत, फक्त मनात थोडा भयाचा अनुभव होता। पण मी मन एकाग्र करून मंत्राचा जप सुरू ठेवला। 7व्या दिवशी एक अनोखी अनुभव आला। धूप जाळताना मी एक विचित्र सुगंध मला अनुभवला, जो सामान्य धुपाचा नव्हता। त्या सुगंधाने माझी साधनेची श्रद्धा वाढली आणि पुढील विधी करण्यासाठी मनाची तयारी झाली। मध्यम साधना। 18व्या दिवशी साधनेदरम्यान मला अचानक शरीरात एक ऊर्जा प्रवाह जाणवला। तो क्षण थोडा भयानक होता, पण मी स्वतःला संयमित ठेवले। त्या ऊर्जेने माझे संपूर्ण शरीर थरथरले। साधनेच्या समाप्तीला मला स्वप्नात एक स्त्री दिसली। ती सुंदर पण भयानक होती। तिचा चेहरा तेजस्वी होता, पण डोळ्यात एक विचित्र भय होते। ती स्त्रीच कर्णपिशाचनीच होती असा मला जाणवले। चरम अनुभव। 21व्या दिवशी साधनेचा शेवटचा टप्पा होता। त्या दिवशी मी संपूर्ण विधी पूर्ण केले आणि मंत्रजाप सुरू ठेवला। अचानक ती स्त्री माझ्यासमोर प्रकट झाली। तिचे अस्तित्व स्पष्टपणे जाणवत होते। तिच्या डोळ्यात एक गूढ चमक होती। ती माझ्याशी बोलू लागली। तिचे शब्द स्पष्ट होते, पण त्यात एक अनोखा गूढ भाव होता। तिने मला काही गोष्टी विचारल्या आणि काही रहस्य उलगडले। तिचे प्रश्न उत्तरे देताना मी पूर्ण भानावर होतो। तिचे मार्गदर्शनाने मला काही गुप्त मंत्र व तंत्र कळले। साधनेचा परिणाम। साधना संपल्यावर मला जाणवले की माझ्या जीवनात काही बदल घडले आहेत। मला काही नवीन ज्ञान प्राप्त झाले होते, जे मी आधी कधीच ऐकले नव्हते। माझ्या आत्मविश्वासात वाढ झाली आणि काही गूढ शक्तींचा अनुभव आला। कर्णपिशाचनीने दिलेले ज्ञान माझ्या जीवनात उपयोगी पडले। साधनेचे फायदे आणि धोके। कर्णपिशाचनी साधना करणे फायदेशीर असू शकते, पण त्यात काही धोकेही आहेत। या साधनेने मला अदृश्य जगाचे ज्ञान मिळाले, पण त्यात एक मोठी जबाबदारी आहे। हे ज्ञान योग्य मार्गाने वापरणे आवश्यक आहे, कारण तांत्रिक शक्तीचा गैरवापर तुमच्या जीवनात अडचणी निर्माण करू शकतो। या साधनेत मनाची एकाग्रता व संयम आवश्यक आहे, कारण ही साधना पूर्ण केल्यावर साधकाला एक नवीन दृष्टिकोन प्राप्त होतो। कर्णपिशाचनी साधना हा एक अनोखा तांत्रिक विधी आहे, जो योग्य प्रकारे केल्यास साधकाला अद्वितीय ज्ञान व शक्ती प्रदान करतो। पण हे साध्य करण्यासाठी साधकाला प्रचंड धैर्य, श्रद्धा आणि आत्मविश्वास असावा लागतो। गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आणि योग्य तयारीने साधकाला या साधनेचा पूर्ण लाभ घेता येतो। माझ्या अनुभवातून मला समजले की साधना करणे हे फक्त आध्यात्मिक प्रवास नसून एक आत्मानुभव आहे, ज्यामुळे जीवनात नवीन उन्नती मिळू शकते। तर मित्रांनो, हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।